हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजलेले आहे सकाळचे 6:30 नसतील झाले, 6:15 झाले असतील. आता आम्ही आमच्या टार्गेटपर्यंत येऊन पोचलेलो आहे. वॉकिंगच्या टार्गेटपर्यंत इथे आम्ही पेट्रोल पंपापर्यंत येतो आणि इथनं आता आम्ही सगळे रिटर्न होणार. आणि बघा केवढी शांती आहे रस्त्याला, अजिबातच गर्दी नाही आहे. आणि आज आमचं सगळ्यांचं काल सगळ्या पूजा वगैरे झाल्या, तर आज आमची खिचडी पार्टी आहे. आणि हे बघा, आता आम्ही इथे शेतात पालक तोडतो आहे. हा खूप छान ताजा पालक मिळाला आहे आम्हाला. आणि आता घरी आली, इकडे साऊ महाराजांची काहीतरी मस्ती चालू आहे. अडे मी आंघोळ नाही केली असं काहीतरी. आणि आज आर्याचे पप्पा जाणार होते मणीगडावरती आपल्या आईसाहेबांना नमस्कार करण्यासाठी, त्यांचा नमस्कार करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. तर ते तिकडे गेलेले आहे. आणि आज संध्याकाळची पूर्ण आरती सगळ्या लेडीजच करणार होत्या आणि त्यात आमची खिचडी पार्टी ठरलेली. आम्ही कधीतरी महिनाभरात करणार होतो, पण तन्वीचं म्हणणं नाही, आज आपण आजच करूया. मग सगळेच बोलले ठीक आहे करूया. मग आता इथे आम्ही सगळे जमा झालेलो आहोत. आता इथे आरती वगैरे होणार. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना कीर्ती जय देव आता आरती झालेली आहे छान अशी मस्त. आणि आज पूर्ण फक्त लेडीज होते आणि आमचे बिरारी सर होते, तेही त्यांनी आरतीचा आवाज ऐकला आणि पटकन आले आरतीला. ही आमची खिचडीची सगळी तयारी झाली आणि आम्ही आज स्पेशल चुलीवरची खिचडी बनवणार आहोत. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या हिशोबाने सामान आणलेलं आहे, प्रत्येकाचे घरचे मसाले वेगवेगळे आणि चुलीवरचे तर अस्सल चव. वाह का मस्त. कधी विचारही केला नव्हता का असंही काहीतरी करू आम्ही सगळ्या मिळून म्हणून. दे प्रसाद. आणि इथे बिरारी सरांचं म्हणणं, लहान मुलंही इथे आरतीला येतात तर त्यांच्या कानावर ते आरतीचे शब्द पडतात छान असे, तर त्यांचीही ती पाठ. एक प्रकारे संस्कार मुलांना चांगले मिळतात. आणि इथे आता भाग्यश्रीने मस्त अशी बर्फी करून आणलेली होती प्रसादासाठी, तर आता ते प्रसाद वाटते. आणि याच्यानंतर आम्ही लगेच चूल पेटवली आणि ह्या तृप्ती मॅडम सगळ्यांच्याच तांदळाचे आणि डाळीचं सगळं मेजरमेंट घेताना. आणि इकडे अशी आमची सुंदर अशी चूल पेटलेली आहे. आणि हा आमचा सगळं मटेरियल, कोणी काय आणलेलं तर कोणी काय आणलेलं. आणि मास्टर शेफ याच्यामध्ये भाग्यश्री आहे, तिला स्वयंपाक करायला खूप आवडतं. म्हणजे आमच्या 2-3 दिवसाच्या भेटीमध्ये एवढं समजलं की तिला स्वयंपाक करायला आवडतं, सगळ्यांशी बोलून मन मिळून सगळ्यांसोबत अगदी छान राहायला आवडतं. आणि हे बघा चंद्र कसा सुंदर दिसतोय अगदी. खूप पाण्यामध्ये नको धुवत बसू. आता चूल अशी सुंदर अशी पेटलेली आहे. इकडे अर्चनाताई जे आपले पातेलं असतं त्याचं बूड घेतात. आता बूड कोणाला माहिती नसेल तर राख असते, राख ओली करून पातेल्याची जी बाहेरची साईड असते त्याच्यावरती लावायची असते. आणि हे जे चुलीमुळे जे पातेलं वगैरे काळं नाही होत, हे काय बऱ्याच जणांना माहिती असेल जे चुलीवरचं स्वयंपाक केलेलं असेल त्यांनी. तर हे बघा, हे असं दिसतं काही चुलीचं राख वगैरे लावल्यानंतर.
आता ह्या सगळ्याच जणी हातभार लावताना कोण काय कोण काय कोण काय, मी चूल पेटून देण्याचं काम केलेलं आहे. आणि आता मस्त पातेल्यात तापण्याची वाट बघतोय. आता भाग्यश्री सगळं काही टाकते त्याच्यामध्ये. मटेरियल बघा तुम्ही किती जमा झालं आहे. आणि कैरी म्हणता म्हणता इतके कैरीचे वेगवेगळे चटणीचे प्रकार येऊन लागले ना, नुसती खिचडी पार्टी नाही, आमची पूर्ण पंचपक्वान्नासारखी पार्टी झालेली ही. मस्त तेल टाकलंय, शेंगदाणे टाकणार आणि एक एक गोष्टी पटापट त्याच्यामध्ये जाणार. इथे आम्ही मस्त गप्पा मारत छान खिचडीची फोडणीची तयारी चाललेली आहे. आता याच्यात तेल गेले, शेंगदाणे गेलेत, किती मोठा कढीपत्ता गेलाय, जिरं मोहरी गेलेत आणि अजून काय गेले त्याच्यामध्ये, कांदा, टोमॅटो, मूग, हे बघा. आता सगळं असं मस्त छान शिजतंय आणि प्रत्येकजण जास्तचा एक्सपिरियन्स शेअर करते. आमच्या घरी अशी लागते, आमच्या घरी तशी लागते. आणि आता ह्या सगळ्यांच्या घरांना अशी एक सुंदरशी खिचडी आज इथे तयार होणार आहे. मला ना बोलता काय होतं काय माहिती, मध्येच शब्द अगदी असे वेगळे येऊन जातात. मुलांसोबत पण मला बोलायचं काहीतरी वेगळं असतं आणि तोंडातनं शब्द काहीतरी असे वेगळे पडतात. तुमच्यासोबत पण ही अशी गोष्ट होते का? आणि हे आत्ता जास्त व्हायला लागलेलं, पहिले नाही व्हायचं. पण आणि मुलंही असतात, अगं आई तू काय बोलतेय म्हणून. आता इथे मस्त प्रीती, अर्चनादी आणि तृप्तीदी छान फोडणी देताना तिघी. त्यांना म्हटलं मी ही फक्त पातेल्याला हात लावून देते. मग ते बोले नाही तू मसाले टाकायचं काम कर. मग मी मसाले वगैरे त्याच्यामध्ये ॲड केलेले. बघा किती मटेरियल झालं, किती. आणि मस्त साईडला महाराजांचे गाणे चालू होते. आम्ही सगळ्या ते ऐकत, तो मस्त एकदम वेगळाच माहोल. कारण पूजा झाली, दुसऱ्या दिवशी कोणाला करमत नव्हतं. मग काय करायचं, तर त्यांनी बोलली की चला आपण खिचडी करूया. म्हटलं ठीक आहे, नंतर कधीतरी करायची तर आज करू. आणि प्लस मग त्याच्यामध्ये माणसंही नव्हते, कारण ते सगळे गडावर गेलेले होते दर्शनासाठी. आणि हे बघा आता मस्तपैकी फोडणी देऊन झाली. नाही म्हणता एवढा तांदूळ आणि एवढी खिचडीचं कसं जवळजवळ 20-25 लोकांची खिचडी झाली. बिर्याणी मावशींनाही मी बोलली तर तुम्ही येतं का करायचं असं तर त्याही हो बोलल्या, त्याही ॲड झाल्या मस्त आमच्यासोबत. आणि आता त्या मस्त हलवताना व्यवस्थित, कारण आमच्यामध्ये मोठ्या त्याच, एक्सपिरियन्स जास्त त्यांनाच आणि वरतून त्या टीचर आहेत, त्याच्यामुळे तर काही विषयच येत नाही. आणि आणि इथे आता खिचडी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. त्या पातेल्यावरती मस्त झाकण ठेवलं आहे आणि ह्या आहारावरती आम्ही आता मस्त नागलीचे पापड भाजणार आहोत. तृप्ती मॅडमांनी तर तळून वगैरे आणलेले पापड, पण ह्या आहारावरती पापड भाजण्याची मजाच काही वेगळी असते. हे बघा, आणि तिचे चटके वगैरे ते आपल्यालाच माहिती आहे किती बसतात आणि किती नाही बसत, पण खाणाऱ्यांना मजा खूप येते. कारण आहारावरचा पापड असतो ना भाजलेला जातो, आणि तो खरंच खूपच वेगळा असतो. आपल्या गॅसवर जळतो वगैरे, पण इथे जळत नाही. टेस्ट पण खूप छान लागते आणि एकदम व्यवस्थित असा भाजला जातो. ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी बघून घ्या चुलीवरचा पापड कसा भाजला जातो तो. आणि इथे आम्ही भरपूर सारे मस्तपैकी पापड भाजले सगळ्यांनी मिळून, मी आणि अर्चनाताई मिळून. आणि उरलेले पापड प्रीतीचं म्हणणं नाही आम्ही घरी घेऊन जाणार. तिला म्हटलं हो घेऊन जा, कारण नाही मिळत, रिअरली आपण गॅसवरतीच भाजतो आणि ही गोष्ट नाही होत. आता नेक्स्ट प्लॅन आमचा असा चाललेला आहे की पुरणपोळीचा ठेवायचा, पण पुरणपोळी आपण नाही बनवायची, पुरणपोळी बाहेरून मागवायची.
आणि बघू आता तो प्लॅन कधी सक्सेस होतो आहे, पण हा झाला सक्सेस, हे खूप छान झालं. आम्ही सगळे एकत्र आलो. आम्ही रिअरली 3-4 दिवसापासून सगळे एकत्र आहोत, पण इतकं मस्त वाटतंय ना. आणि हे बघा आता इकडे रेडी टू गो, मस्त रेडी झालं आहे सगळं. कैरी, कांदा, काकडी, पापड, लोणचं, चटणी, अजून तिथे माऊने पण काही कैरीची चटणी वेगळी बनवलेली आहे. बऱ्याच काही गोष्टी मी पण घरी एक बनवलेली. बघा ही आमची खिचडी मस्त रेडी आहे. सोयाबीन मस्त वरती तरंगून आलेले आहेत आणि आता त्याच्यावर जाणार ही हिरवी हिरवी कोथिंबीर. आता हे बाबांच्या प्रसादाचं ताट रेडी होते, कारण त्यांना खिचडी खूप आवडते. तर बघा कसं पूर्ण ताट भरलेलं आहे, नुसतं खिचडीच म्हणून मेनू नाही आहेत. आणि इथे आमची सगळ्यांची पंगत बसली आहे छान अशी. आमचं जेवण किती वेळ चाललं असेल? आमचं जेवण जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास आम्ही सगळे जेवण करत होतो. इतकी मजा आली ना खरंच. तुम्ही पण सगळ्यांनी अशी कधीतरी पार्टी करा, सगळे एकत्र या, सगळ्या लेडीज जेंट्स वगैरे. मी माझ्या माहेरी गेली का असं आमचं एकदा तरी असतं, वर्षातनं एकदा तरी. तर तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या, कारण हा आनंद घेणं खूप महत्त्वाचं असतं. हे क्षण खूप आठवणीचे असतात कायमस्वरूपीचे. इकडे बाबांचं हे छान असं नैवेद्याचं ताट. चला तर मग आता आम्ही आमचं जेवण एन्जॉय करतो आहे. पुन्हा भेटूया अशाच छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय. बोला.